मी किरण जाधव, आवाज इंडियामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी आहे गोरेगाव येथील आर्य कॉलनीमध्ये, वॉर्ड क्रमांक 32 मध्ये। आपण पाहूया इथे लोकांची काय समस्या आहे ती। त्रास होतो बाथरूमला पाणी नाही। संडास बघा तुम्ही, तर पाय ठेवायला सुद्धा जागा नाही। एवढे किडे चालतायत, एवढे मोठे मोठे आहे आमचे बाथरूम मध्ये। पाणी आम्हाला एकच टाइम पाणी भेटतं, पण 4-5 हांडी पाणी भेटतं। त्याच्यात आंघोळ करायची का स्वयंपाक करायचा का काय काय करायचं त्या पाण्यामध्ये आम्हाला काहीच इथं सुविधा नाही। काय करणार आम्ही सांगा बरं। नाले पण तसेच आहेत. हे नाले पूर्ण भरून गेले आहेत आमच्या, तरी पण काहीच करत नाही। कोणीच काही येत नाही, कुठलाही नेता काही करू शकत नाही आमचं। नगरसेवक काय बोलतात, काय कधी तुम्ही केलं का? नगरसेवक ते कधी टायमावरच येतात। सांगा तुम्ही, ते त्यांची वोटिंग झाली ना तेव्हा बरोबर येऊन जातात ते, तेव्हाच येतात। हां. आम्हाला बाथरूमची सोय नाही, नाल्या जाम भरलेल्या आहेत, पाणी व्यवस्थित येत नाही आम्हाला। आम्ही हे लोक ज्या वेळेस वोटिंग येते ना त्यावेळेस आम्ही किती सांगितलं, ह्या कानाने ऐकायचं आणि ह्या कानाने सोडायचं, पण आमची काही सुविधा करत नाही। आता आम्हाला किती वर्ष झालेले आहेत। आम्हाला नाही झाली, आमच्या बाबासाहेबांचं बनवायचं सांगतो ते पण नाही बनवत, वोटिंग निघून जाते हो 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 म्हणून पण ते लोक कधीच करत नाही। काहीच होत नाही आमचं। आमचं मागणी एवढंच आहे, आमच्या बाबासाहेबांचं त्यांनी करून द्यावं आम्हाला बाथरूम आणि नाले। पानी नहीं है, मुद्दा भी पानी नहीं है, पीने के लिए भी नहीं है, बाथरूम जाने के लिए पानी नहीं है, सोया भी नहीं है, पानी नहीं इधर के लोग भी नहीं है, पानी नहीं है, बहुत तकलीफ होता है इधर। क्या नगरसेवक काम नहीं करता, क्या है? काम नहीं है, अभी काम करें तो क्या करेगा, पानी तो पहले चाहिए ना हम लोग को, पानी नहीं रहता अभी, बहुत तकलीफ होता है। काही काय सांगणार, काय आहे? हे बघा आपलं परिस्थिती आणि आपलं मंदिर बनवायला सांगितलं ते 4 वर्ष मागे लागलो आम्ही। ते तातूर मातूर करून दिलंय, पूजा करायला लाज वाटते। कसं करणार ना, माझ्या बसून इथे फोटो आहे। नाही एक पण नाही काम झालं। वर्ष झाले. त्याला सावली आहे, त्याला चांगल्या लाद्या आहेत, काहीच नाही। गटारीचं पाणी बाबासाहेबांच्या खालून जातं तर कसं सांगा ना तू, आपण त्याची एवढी सोय करतो आणि अशी गंदगी राहिली चांगलं नाही ना। आता 6 डिसेंबर होतो, त्याच्या आधी तुम्हाला वाटतं होईल काय काम? होईल ना, करा मग. होईल चांगलंच आहे. झालंच पाहिजे। आम्ही 14 एप्रिल अक्षरशः म्हणजे फॅमिलीमध्ये केले, काम केलं तर त्याला टेबल ठेवायला जागा नाही, भाजीकडे आहे हे ते। 3 दिवसात कसं काढे सांगा, त्यांनाच माहिती। जाते सर, पानी नहीं मिल रहा है, साफ सुथरा नहीं है। और लेडीज लोग को तो इतना बाथरूम भर गए तो इसमें ही जाते हैं, तो बाहर जाने के लिए दूर रहते करके हम लोग तो इधर ही आते इधर ही जाते हैं। कुछ ना कुछ खराब होएगा तो भाई इधर ही आते हैं, साफ करने को भी कोई भी नहीं है। पैसा पूरा जगह पे पैसा मिलके हम लोग को आके साफ करने के लिए चालू करता है।
नगरसेवक क्या बोलता है, क्या काम करते हैं कि नहीं? बोले भी तो उन लोग आने वाला नहीं है, पैसा देते हैं तो आता है, आते क्लीन करके जाता है। वो नगर जल वाला किधर आता है? नहीं, वो लोग को नहीं आ रहे सर। हम लोग को कोई भी इधर कचरा बिचरा उठाने के लिए आता है ना, वो लोग को पैसा थोड़ा हम लोग को पैसा जमा करके देते हैं, कभी कभी आके वो लोग को क्लियर करके देता है। हम लोग को रात को टाइम में इधर आने के लिए भी बहुत तकलीफ है, लाइट भी नहीं रहते है, इतना शेर भी आता है इधर भी, बच्चों लोग भी कितना 2-3 बच्चा ऐसा ही शेर निकल के गया। हम लोग को ऐसा ही प्रॉब्लम रहता है, पानी का भी प्रॉब्लम है, पानी भी एक बाल्टी लेके आते हैं, वो भी हम लोग को मुसीबत रहता है। क्यों? बोरिंग का पानी भी हम लोग को इतना नहीं मिलता है, पीने का पानी आता है वो भी 2 अंडा 3 अंडा मिलते हैं, तभी अब तभी रोज भी नहीं मिल रहा है, 2 दिन का एक बार 3 दिन का एक बार 1 अंडा 2 अंडा मिलता है। हम लोग को पानी का भी मुसीबत है, लाइट का भी मुसीबत है, बाथरूम का भी मुसीबत है, हम लोग को बहुत इधर रहने के लिए बहुत मुसीबत रहता है। तभी भी हम लोग को क्या, हम लोग को तकलीफ है तो रहना ही पड़ता है। क्यों? क्या करेगा नगर सेवक बदलेंगे अभी आप चुनाव में? अभी क्या आप लोग को बोलने का क्या, नगर चलो आप तो कभी भी इधर आता ही नहीं, हम लोग भी देखा भी नहीं है, कौन है करके भी पता नहीं है सर। फोन पे खड़ेंगे तो वो लोग को उठाएंगे भी नहीं, तो मालूम वो पड़ेगा। लोग को भी इधर कभी हम लोग, मैं तो इतना साल हो गया मैं देखा नहीं है नगर जल आया क्या, इधर कुछ साफ किया, बाथरूम साफ किया, कभी मैं देखा नहीं है। यही मच्छर में हम लोग को इतना मच्छर रहता है, कचरा में इतना मच्छर रहता है। करके देगा तभी अच्छा लगेगा। माझ्यासोबत एक स्थानिक महिला आहे, जाणून घ्या ते आता पडल्यात बाथरूम मध्ये, काय सांगाल ताई, कशा पडला तुम्ही, किती दिवस झाले? 7 महिने झाले मला, एप्रिलमध्ये पडले मी, अशी पाय घसरून पडलेले, बाथरूमला जाताना पडले। काय समस्या होती, कशाला का पडण्याचं कारण काय? पाय घसरलाय, अशा तर लाद्या कशा आहेत बघताय ना, चढायला उतरायला तकलीफ होते, ते पाय स्लिप झाला माझा, ते पडले इकडे जाताना। मग आता नाही जात, तर 2-3 महिने मी घरातच होते, सून वगैरे माझी करायची, आता जरा थोडी चालायला लागले, पाऊस कमी झाला, मग मी तिकडे शिवाजीनगरमध्ये जाते। फक्त जायला पण मला तकलीफ होते, चालायला यायला, एवढ्या लांब जाऊन येणं। बाथरूम जी होती काय, म्हणजे कसं काय, म्हणजे तुम्ही चालताना पडला की टाईल्स बरोबर नव्हतं? नाही, खाली उतरताना पडले बाथरूमच्या बाहेर। अभिनेता सलमान खान 2017 मध्ये आरेला शूटिंग आलेला, त्यावेळेला आपण पाहू शकतो की हेच ते सुलभ शौचालय आहे जे सलमान खानने स्वतः आपल्या खर्चाने बांधलेलं होतं। पण काही वर्षांनी याचा हँडओव्हर जे आहे ते म्हाडा आणि BMC महानगरपालिकेला देण्यात आलं। आता आपण ते पाहू शकता की ज्या प्रकारे जी अवस्था आहे त्या सुलभ शौचालयाची, एवढी घाणेरडं आणि दुर्गंधी इथे पसरलेली आहे की कुणी इथे वाली नाही आहे, कुणी बघणारा नाही आहे, ना इथं स्थानिक नगरसेवक असो या BMC असो या म्हाडा, कुठे कुठेतरी सलमान खान अगर हे बघेल की हा कधी बांधलेला ह्या सुलभ शौचालयाची अशी अवस्था आहे, त्याला स्वतःला या गोष्टीचं दुःख होईल की आज मी स्वतः बांधलेलं सुलभ शौचालयाची ही हालत आहे। माझ्यासोबत वार्ड क्रमांक 52 आणि 53चे स्थानिक रहिवासी आहेत। सुरुवात आपण उबाडाचे स्थानिक शाखा प्रमुख त्यांच्याशी करूया। तर काय सांगाल, खूप समस्या इथून दिसून येते लोकांमध्ये, लोकही खूप जमले आहेत, काय सांगाल? पण जिथनं एंट्री केली तिथलेच तुम्हाला पहिलंच नालीचे तुम्ही अवस्था बघितली असेल, अक्षरशः नाल्यांचं काही नियोजन नाही, ना पाण्याचं नियोजन, ना रस्त्यांचं नियोजन, ना लाईटीचं नियोजन। आता आमच्या आरेचा सगळ्यात मोठा पहिला प्रश्न म्हणजे आमच्याकडे 1995 पासून च्या नंतरच्या झोपड्यांना अजिबात लाईट मीटर नाही, घर दुरुस्तीला परवानगी नाही, आणि त्याच्यामध्ये काय होतं की जे घर दुरुस्तीला परवानगी नाही तर तिथे मग बिबट्या, साप असे प्रकार त्या घरांमध्ये आणि संख्या वाढत चालली। आणि महानगरपालिकेचं घेतलं तर आपल्याला माहीतच आहे की 9 वर्ष झाली एक नगरसेवक ह्या वॉर्डामध्ये, 9 वर्षामध्ये काय विकास केला, हाच पहिली गोष्ट आमच्या सगळ्या नागरिकांना एक पहिला प्रश्न आहे। कारण कसं आहे, विकास म्हणजे स्वतःचा विकास करणं हा विकास नाही, जनतेचा काय विकास केला, ना गटरचा काय प्लॅनिंग केला, ना रस्ते बनवले, ना नाल्या बनवल्या, ना काहीच। आता जसं इथे बाजूला आपण टॉयलेट बघितलं, हे 70 असणे टॉयलेट 2.5 वर्ष बंद होती, ते आत्ता आम्ही जर पाठपुरावा करून आंदोलन करून ती चालू केली। मग हे 2.5 वर्ष जे नागरिकांच्या हक्काचे टॉयलेट आहेत ते जर आपण बंद करतो काहीच स्वार्थापोटी, त्याचप्रमाणे तुम्ही जर बघितलं तर कचऱ्याचे मोठे मोठे ढिगारे आहेत जे मी तुम्हाला दाखवेल की एवढ्या मोठ्या प्रमाणात ढिगारे, मग त्याचं नियोजन काय? कोविडमध्ये माणसांना
तिकडे एक लसीकरण केंद्र केलं त्या वॉर्डामध्ये, तर इकडच्या नागरिकांना लसीकरण मिळालं नाही. शेवट 53च्या वॉर्डमध्ये जे लसीकरण केलं इकडचे नागरिक तिकडे गेले. म्हणजे तुम्ही स्वतःसाठी ज्या गोष्टी घेताय त्या गोष्टी खरोखर चुकीच्या आहेत. आणि महानगरपालिकेमध्ये नगरसेवक हा कुणाचा वैयक्तिक ट्रस्टी नसतो. नगरसेवक म्हणजे त्याला ते सॅलरी येते, त्यांनी त्या सॅलरीच्या हिसाबाने काम करायचं असतं. तो एक मध्यबिंदू असतो की नागरिक आणि अधिकारी यांच्यातला मध्यबिंदू असतो. आणि त्यांनी ह्या गोष्टी अधिकाऱ्यांना आणि महानगरपालिकेला दाखवायच्या असतात की लोकांचे काय काय प्रॉब्लेम आहे, ते प्रॉब्लेम तुम्ही करून द्या. आता काही ठिकाणी आम्ही असं होतं की आम्ही आमदार फंडातनं कामं करायला गेलो की ते कामं थांबवली जातात. मग कामं म्हणजे तुम्ही नागरिकांसाठी आहे की स्वतःच्या स्वार्थासाठी? आज जे समजा आमदार असो खासदार असो ज्यांच्या निधीमधून कामं चालू आहेत ते नागरिकांचेच कामं असतात. गटर नाले ॲक्च्युली बघायला गेलं तर नगरसेवकाचे कामं आहेत, पण तू करत नाही म्हणून आमदार खासदारांना करावं लागतात. तर आमदार जेव्हा कामं करतात त्यावेळेस तिकडचे स्थानिक नगरसेविका जाऊन तिथे थांबवतात आणि त्या कॉन्ट्रॅक्टरला उचलून आपल्या ऑफिसमध्ये घेऊन जातात. मग याचा अर्थ काय समजायचा आम्ही? तसं बघायला गेलं तर पूर्ण 52 शाखेची परिस्थिती मी बोलण्यापेक्षा ते स्थानिकांनी बोललं तर अतिउत्तम असेल, कारण की त्यांना वाटेल हा विरोधक आहे म्हणून बोलते. माझ्याबरोबर काही स्थानिक लोक आहेत ज्यांनी पाण्याची समस्या खूप मोठे असा विषय मांडलेला. शिवाजी क्या कहेंगे? पानी की बहुत बड़ी समस्या है. 52 वार्ड में यूनिट नंबर 7 में काफ़ी पानी का इश्यूज़ बहुत है, गटर का भी इश्यूज़ बहुत है, टॉयलेट का इश्यूज़ है. ये सारे इश्यू की वजह से स्कूल बच्चे लोग हो गया, लेडीज़ को बहुत तकलीफ पड़ा है. और नाला का जो कचर वचर जो पड़ा है ये पूरा एकदम टोटली एकदम पूरा इश्यूज़ है. ये काफ़ी साल से चल रहा है, प्लीज़ इसमें थोड़ा एक सोल्यूशन होना चाहिए एक्चुअली. तो रिक्वेस्ट करो जरा अपना डीडीसी को भी जो इश्यूज़ को जरा सॉल्व करने के लिए प्लीज़. माझ्याबरोबर काही स्थानिक महिला आहेत, आपण त्यांच्याशी जाणून घ्या. ताई, पहिले मी तुमच्याशी सुरुवात करतो. काय सांगाल तुम्ही एक स्थानिक इकडे तुम्ही वॉर्डचे रहिवासी आहेत, काय सांगाल? आम्हाला खूप त्रास आहे. म्हणजे लाईटही नाही आहे, रस्त्याला लाईटही नाही आहे, प्लस इथे गटार आहे. इकडे या साईडला गटार आहे ती सगळी म्हणजे तुटून पडलेली आहे, त्याच्याकडे पण लक्ष नाही आहे. पाण्याची मोठी प्रॉब्लेम आहे आणि नाले वगैरे तिथे भरलेलेच आहेत सगळे. आपण काय सांगाल? कुणाचं काम असतं? नगरसेवकाचं काम असतं, पण नगरसेवक काहीतरी काम करत नाही आहे का? नगरसेवकाने एकदा पण इथे येऊन बघितलं पण नाही कोणाला काय प्रॉब्लेम आहे, काहीच बघितलं नाही. तर तुम्ही काय सांगाल? मी तर सांगेन नगरसेवकाचा अर्थच काय असतो की नगराचा सेवक म्हणजे जी आपली नगर आहे त्याची सेवा करायचा. त्यांचा तो अधिकार नाही, ती जबाबदारी असते. तर नुसता फक्त अधिकार गाजवून चालत नाही. तर खरोखर या वॉर्डमध्ये तुम्ही बघाल तर कचऱ्याचे ढीग साचलेले असतात, गटारं तुटलेली आहेत. आज किती वर्ष झाली? 9 वर्ष झाली. आज इथे नगरसेविका 5 वर्षाचाच असतं, परंतु त्याच्यानंतर मी नगरसेविका म्हणून एवढं नुसतं बोलून चालत नाही. तर खरोखर इकडची दुरुस्ती करणं गरजेचं असतं. तुम्ही बघाल तर नाले भरलेले आहेत, पूर्णपणे साफसफाई होत नाही. जेव्हा शाखेकडनं शिवसेना शाखेकडनं जेव्हा कंप्लेंट जाते त्यावेळेला थोडीफार सफाई होते, परंतु मूळ म्हणजे गटारं बांधली गेली पाहिजेत आणि त्याप्रमाणे नागरिकांना जी सुविधा आहे पाण्याची, इथे खरोखर पाण्याचे खूप हाल आहेत. किती वेळा गढूळ पाणी येत होतं म्हणून कंप्लेंट केलेली आहेत महानगरपालिकेमध्ये. आंदोलनंसुद्धा आम्ही केलेली आहेत आणि त्यावेळेला कुठे होऊन थोडंफार काहीतरी कामं होतं. अजूनही काही स्थानिक रहिवासी आहेत. ताई, काय सांगाल तुम्ही? तुम्ही इकडचे स्थानिक रहिवासी आहेत. रहिवासी आहे मी आदिवासी आहे. इकडे काही सोयी नाही ना, लाईटचं नाही सोयी व्यवस्था नाही आहे, वॉशरूमच्या काही व्यवस्था नाही आहे, इकडे रस्ता नाही, काही व्यवस्था नाही, काय नाही इकडं चांगलं आहे. खाली हे लोक येतात आणि बघून जातात. आम्ही लोक आहे तसंच आहे पहिलेपासून. रस्ता बिस्ता काय व्यवस्था नाही. इकडे बिबट्या येतात, साप येतात, सगळं काय येतात, लक्ष नाही देते लोक. खाली येऊन बघून जातात बस, बाकी काही काम नाही करत. बाथरूममध्ये पण वॉशरूममध्ये पण पाणी नाही, लाईट नाही. रस्त्याला पण रस्त्याला पावसाळ्यामध्ये पण सगळं घाण सगळं होतो, पण बघत नाही. नगरसेवक येऊन खाली बघता आणि परत येत नाही बघायला. आता काही महिन्यातच महानगरपालिकाचे इलेक्शनचं काय सांगणार? नगरसेवक बदलणार की त्यालाच परत रिपीट करणार? बदलणार झालंच पाहिजे ते. काही काय सांगाल तुम्ही? बाथरूममध्ये लाईट नाही, आम्हाला बॅटरी घेऊन जायला लागतं रात्रीचं. नाल्यामध्ये आम्ही किती वेळेला पडलो, तो पेक नाही, नाला पुरी कचरा टाकतात सर्व लोक, सर्व मच्छर चावते आमचे भरपूर खूप त्रास आहे आम्हाला तिथे. आणि आमचे तिथेच रूम आहेत. आम्हाला नगरसेवक काय करतात? काही कामच करत नाही का? कोण येतात आणि जातात, लक्ष देत नाही. येताना खाली जातात, पावडे घेऊन येतात, पावसाच्या पाणी आलं की असतात ठेवून जातात, कचरा काढत नाही काही. तिथं कचरा ठेवून जातात, कचरा बोला होते तिथे. मग आम्ही काढतो पण कचरा. मग काय करणार? आम्हाला त्रास होते मच्छरचा.
आपण पाहू शकतो की नगरसेवक असून सुद्धा इथे स्थानिक लोकांनाच कामं करायला लागतात. माझ्याकडे अजूनही काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. ताई, तुम्ही काय सांगाल याबद्दल? नाही, नगरसेवकाचं संपलेलंच आहे, पण तिचा काही उपयोग झालेला नाही. पण आता जे येणार ते बदलता झाला पाहिजे इथे, कारण ही एवढी घाण दुर्गंधी सगळं हे पडलं आहे. लोकांना किती त्रास होतो, सगळे रोग पसरलेले आहे, मच्छर भरपूर झालेले आहे. त्यामुळे हे इथे बदल तर झालाच पाहिजे. नगरसेवक तर पाहिजेच इथे, आणि येणाऱ्या इलेक्शनला तर बदल ह्या लोकांनी करून आणला पाहिजे इथे. ताई, तुम्ही काय सांगाल? इकडची जी नगरसेविका आहे तिचं तर सांगता येत नाही, पण इकडची लोकांची जी समस्या आहे आता सगळ्या सांगतात आहे की टॉयलेट नाही आहे, पाणी नाही आहे आणि मच्छरचा हा आहे, तो त्याला तुम्ही प्रश्न विचारा की आम्ही तुम्हाला जिंकून दिले आणि तुम्ही तुमची कामं का पूर्ण करत नाही आहेत, आणि ह्यानंतर तुम्हाला कोणत्या ह्यानी आम्ही तुम्हाला म्हणजे निवडून द्यावं हे आम्हाला आधी सांगावं. पहिले आमची आधीची कामं तुम्ही करून दिलेली नाही आहेत ती आधी पूर्ण करा आणि मग काय ते विचार करा, आणि आम्ही नंतर काय ते विचार करणार कोणाला परत आमचा नगरसेवक बनवायचं ते. हे तुमच्या हातात आहे, तुमच्या नागरिकांच्या सगळ्यांच्या हातात आहे. कोणाला ते काय केलं पहिल्या ह्यानी काय केलं आणि आता आम्ही परत तिलाच जर तुम्ही निवडून दिलात तर तुम्हाला वाटतं का परत ती काम करणार? मग परत 5 वर्ष तुम्ही तसेच करणार का? नाही ना. मग ते पक्का विचार करा तुम्ही. टॉयलेट, पाणी, लाईट, तुमची मुलं येतात जातात ह्यावर सगळं विचार करून घ्या. अजूनही काही महिला आहेत, त्यांच्याशी आपण जाणून घ्या. ताई, तुम्ही काय सांगाल? पहिलं म्हणजे रस्त्यावर लाईट नाही, कारण इकडे स्थानिक लोक आहेत त्यांना तिथून चालत यावं लागतं, आणि या जमान्यामध्ये मुली अनसेफ आहे. पूर्ण काळोख असतो रस्त्यावर. पहिली लाईटची सोय झाली पाहिजे, त्याच्यानंतर पाण्याची व्यवस्था झाली पाहिजे. आम्ही स्टॉपवर तासनतास उभे असतो, बस 1 तासाने येते. तिथे सिनियर सिटीजन असतात, प्रेग्नंट वुमन नसतात, त्यांना बसायला पण काही नसतात. तासनतास आम्ही उभे असतो. पहिली ती व्यवस्था पण तिथे झाली पाहिजे, तिथे जागा पण आहे, डेस्क असायला पाहिजे बसायला. दुसरं म्हणजे इकडे गटारं भरून वाहतात पावसात, कोणी त्याचा विचार करत आहे. आम्ही किती वेळा त्यांना सांगितलं तरी करतो म्हणतो आणि येत नाही. लाद्या इकडच्या तुटल्या आहेत, रस्ते खराब आहेत, पूर्ण गटार वाहून जातात, पाण्याचा बरोबर हे नाही होतं इकडे. तो झाला पाहिजे पहिला. आपण पाहतो आर्यामध्ये इथे हॉस्पिटलची काही सुविधा आहे का? किती पण नाही, ती पण नाही. आम्हाला स्टेशनला जावं लागतं. नंतर इथे लाईट नसल्यामुळे आपण हे कसं करणार? ते आपण पाहू शकतो की आरे हा एवढा मोठा एरिया आणि एवढी मोठी लोकसंख्या आहे, तरी एक हॉस्पिटलही इथे नाही. आम्ही पुन्हा एकदा आपल्या इकडे शाखा प्रमुख आहे त्यांच्याशी बातचीत करूया. तुम्ही काय सांगाल? हॉस्पिटल नाही आहे, तुम्ही पाठपुरावा केला, तुम्ही एक आंदोलन पण केलं पाण्याबद्दल, काय तुम्हाला रिप्लाय आला त्याबद्दल? नक्कीच. आता इथे एक आपलं 16 नंबरचं हॉस्पिटल आहे, ते आपले आमदार अनंत बाळानर साहेब यांच्या माध्यमातून ते आत्ताच महानगरपालिकेला हँडओव्हर झालेलं आहे, आणि आता महानगरपालिकेच्या माध्यमातून ते होणार आहेत. आता त्याला काही प्रोसेस आहेत. पण जसं तुम्ही बोला पाण्याचं मी आंदोलन घेतलं, मी पाण्याचं आंदोलन घेतलं, इथे घरांसाठी आंदोलन घेतलं आहे. हा जो तुम्ही मेन रस्ता बघताय, या रस्त्यात तर एवढं मोठं करप्शन होतं की शेवट त्या कॉन्ट्रॅक्टरला महानगरपालिकेला ब्लॅकलिस्ट केलं. त्यानंतर मेट्रोचं आंदोलन घेतलं, कारण आर्यासारखा परिसर तुम्ही जसं बघताय, आज आर्या हा मुंबईचं हृदय मानलं जातं, आणि या हृदयाची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर खूप दैनंदिन झालेली आहे. म्हणजे एवढ्या कंस्ट्रक्शनमध्ये हे आरे फसलं आहे की कालांतराने याचं आरे राहणार की आरे जाणार, हा पण एक आम्हाला सगळ्यांना प्रश्न आहे. कारण आता काही ठराविक लोकांच्या माध्यमातून इथे सर्वे व्हायला लागले, म्हणजे ते सर्वे पण फेक आहेत की नक्की शासन सर्वे करतं आहे, कलेक्टर साहेब करतो. मी तर आवाज इंडियाच्या माध्यमातून सांगेन की तुम्ही कलेक्टर साहेबांना विचारा की असे काय जे सर्वे होत आहेत ते नक्की खरोखर सर्वे होत आहेत की लोकांकडनं लुटमार करण्याचे सर्वे आहेत. कदाचित निवडणुकीचे सर्वे असतील, निवडणुकीसाठी डेटा कलेक्शन चाललं आहे, पण याच्यामध्ये काय होणार? याच्यामध्ये भरडला जाणार तो स्थानिक बिचारा गरीब नागरिक. कारण आजच्या तारखेला त्या सर्वेमध्ये मला जरी आठवतं की माझं लहानाचं मोठं झालं आहे, आमचा एकच सर्वे झाला येतो त्या आता डेअरी पण आम्हाला सांगते 95च्या सर्वेनुसार तुम्हाला आम्ही फॅसिलिटी देऊ. स्वतः जे डेअरी शासनाचे नियम पाळत नाही. 2011चा नियम शासनाचा आहे, पण इकडे लाईट देताना दुरुस्ती घर करताना यांना 1995चा नियम, म्हणजे शासनाचा निर्णय मानत नाही. हे आमचं सगळ्यांचं दुर्भाग्य आहे. आपण पाहू शकतो की आर्यामध्ये खूप कन्स्ट्रक्शनचे कामं वाढले, खूप इलिगल कन्स्ट्रक्शन होत आहेत. त्याबद्दल कुठे कुठे पाण्याचा तुटवडा दिसून येतो का? अशी काही साहेब, जसं मी आता वारंवार सांगतोय की 1995चा नियम आर्य डेअरी लावते, पण आज लोकवस्ती किती वाढली? आज 1995मधले असलेले शौचालय तेवढेच माणसं इथे नाही येत ना. लोकसंख्या वाढली, दिवसेंदिवस घरं वाढत चालले,
आता घरं वाढत चालले तर याला घरं वाढवणारे जबाबदार नाही आहे, तुमचं शासन जबाबदार आहे. तुम्ही तुमच्या जागा सेफ ठेवत नाही, तुम्ही तुमच्या जागा सांभाळायची जबाबदारी आरे शासनाची. पालक म्हणून जेव्हा आपण एखादी जबाबदारी घेतो ती सांभाळण्याची जबाबदारी पण त्या पालकाची असते. आता एखादा माणूस गरीब मंगळसूत्र विकून एक घर घेतो आणि नंतर त्याच्यावर कारवाई शासन जाऊन करतं, पण ते घर बांधायच्या अगोदरच शासन का ती जागा मोकळी ठेवत नाही. तर माझं म्हणणं एकच आहे, आता बांधलेले घरं आहेत, बिचाऱ्यांनी कोणी ना कोणी गरिबांनी ते घरं घेतलेत, तर त्याच्यावर कारवाई करण्यापेक्षा आता त्या लोकांना तुम्ही कसं लिगल कराल आणि त्यांना कसं दुसरं घर द्याल त्याच्यावर करा, आणि उरलेली जागा ही कशी सेफ राहील. कारण तुम्हाला मला तरी माझा स्वतःचा अंदाज आहे, तुम्ही येताना बघितलं असेल अदानीच्या मोठ्या मोठ्या केबल आरेतनं जात आहे. जेव्हा आरेतनं अदानीची मोठी केबल जाते याचा अर्थ कालांतराने आरे हा अदानीला दिला जातोय की काय, हाच आम्हाला सगळ्या आरेवासियांना पहिली शंका आहे. कारण एवढी मोठी केबलची आरेमध्ये गरज नाही, कारण तुम्ही जर केबल अदानीची मोठी खोदायला परमिशन आहे आणि आमच्या घरांना मीटर देत नाही, मग नक्की ती केबल कुणासाठी आहे? आरेतल्या नागरिकांसाठी की मग कुठला अदानीचं कमर्शियल काय होणार आहे आरेमध्ये याच्यासाठी? ही व्हिडिओ तुम्ही सेव्ह करून ठेवा, कालांतराने हाच विषय बाहेर निघणार आहे. कारण मेट्रो 3च्या टायमाला पण असंच सांगितलं गेलं आम्हाला की या मेट्रो 3मध्ये आरेतल्या स्थानिक नागरिकांना जॉब मिळेल, तुम्हाला इकडनं कनेक्टिव्हिटी जवळ मिळेल. पण साहेब अक्षरशः आम्हाला लाज वाटते, त्या मेट्रोमध्ये आम्ही जाऊ शकत नाही. जायचं असेल तर इकडनं रिक्षाकडून JVL फिरावं लागतं आणि 200 रुपये रिक्षाचे होतात आणि मेट्रोचे 70 रुपये, म्हणजे इथून चर्चगेट 270 रुपयाचा प्रवास. हा आरेवाल्यांना परवडला का? तर नाही. हा प्रवास त्यांनी त्यांच्यासाठी केलेला आहे, BKCसाठी केलेला आहे. हा त्यांच्या कमर्शियलसाठी मेट्रो 3 झाली. आरेतल्या इथं एकाही नागरिकाला त्या मेट्रो 3चा फायदा नाही आहे, तसंच येणाऱ्या प्रोजेक्टमध्ये पण होणार नाही. काही महिला आहेत त्यांच्याशी जाणून घ्या. तर एक चांगला मुद्दा त्यांनी मांडला आहे की मेट्रोची सुविधा जी फक्त आपल्याला फायदा नाही, काय सांगाल? मेट्रोचा आम्हाला काहीच फायदा नाही आहे, कारण आम्हाला मेट्रो इथून किती लांब आहे आणि एवढ्या लांब जाणार कोण? जर जवळ असतं तर आम्ही नक्की त्याचा उपयोग केला असता. आपण इथे पाहू शकता कुठे ना कुठेतरी इकडच्या स्थानिक लोकांमध्ये नाराजगी दिसून येते. आवाज इंडियाच्या माध्यमातून आम्ही त्यांचा प्रश्न राज्य सरकार व महानगरपालिकेतर्फे पोहोचवण्याचा प्रयत्न करू. कॅमेरामॅन दत्ता प्रसादसह किरण जाधव, आवाज इंडिया.